लग्न होतं इव्हिनिंगचं आणि मी सकाळीच आवरून बसले होते. तर नमस्कार, मी समृद्धी. तर झालं काय, माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि मला वाटलं दुपारचं लग्न असेल म्हणून मी छान अशी रेडी झाले आणि त्यानंतर मला समजलं की लग्न तर इव्हिनिंगचं आहे. त्याआधी दिवसाची सुरुवात मस्त अशी चहा आणि बिस्किट खाऊन झाली आणि हे टायगर बिस्किट मी खूप लहानपणी खाल्लं होतं आणि त्यानंतर मी आत्ताच खाल्लं आणि त्याच्यामध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट झाली ना, खरंच बिस्किट खरंच खूप भारी लागत होतं. त्यानंतर केलेला नटापटा सगळा रिमूव्ह केला आणि परत इव्हिनिंगला छान अशी रेडी झाली आणि कुठं जायचं म्हणलं की माझ्या पोटात ना आधीच कावळे ओरडतात. तर म्हटलं चला आज मस्त असं बॉर्नव्हिटा बनवूया. जवळपास 10-15 वर्षानंतर मी बॉर्नव्हिटा पीत असेल. मला आठवतही नाही आधी मी कधी बॉर्नव्हिटा पिलं होतं. जवळपास 3री-4थीत असताना बॉर्नव्हिटा पिलं होतं. बॉर्नव्हिटा वगैरे पिलं आणि त्यानंतर थेट पोहोचले वेडिंग लोकेशनवर आणि मला जिथं मिरर दिसतो ना तिथं मिरर सेल्फी व्हिडिओ तर झालाच पाहिजे म्हणून मस्त असा व्हिडिओ काढला. इकडे जेरी मॅडमचा मस्त असा मेकअप चालू होता आणि त्यानंतर बघा ती किती एक्साइटेड आहे लग्नासाठी. त्यानंतर ब्राईडनी मस्त अशी एंट्री केली एकदम मूव्ही स्टाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा झाली आणि त्यानंतर एकदम थाटामाटात मस्त असं लग्न सुद्धा लागलं. आता लग्न लागल्यानंतर एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे पेटपूजा. असं तर मी गोड खाणार नाही असं म्हणत म्हणत मस्त असे 2 गुलाबजामुन आणि 1 वाटी रसमलाई पिऊन घेतली आणि जेवण करत फुल गॉसिप सेशन सुद्धा चालू होतं. त्यानंतर न्यूली मॅरिड कपलला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केलं, फोटोज वगैरे काढले आणि थेट घरी पोहोचले 11 वाजता. आता कंटाळा तर फार आला होता म्हणून चला आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये.